नमस्कार प्रेक्षक हो, मी साक्षी वाघमारे जनअभियान न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करते आहे। आज आपण आलो आहोत श्री शिवाजी कला वाणिज्य महाविद्यालय अकोला येथे। येण्याचं कारण म्हणजे मराठी अर्थशास्त्र परिषद 48वे वार्षिक राष्ट्रीय अधिवेशन येत्या 2 ते 4 नोव्हेंबरला श्री शिवाजी महाविद्यालयात होणार आहेत। तर या अधिवेशनाची संपूर्ण माहिती आपण या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर रामेश्वर भिसे सरांकडून जाणून घेऊया। चला तर आपण आलेलो आहोत श्री शिवाजी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय अकोला यांचे प्राचार्य डॉक्टर रामेश्वर भिसे सरांकडे। आपण अर्थशास्त्र परिषदाचे अधिवेशन हे याबद्दल संपूर्ण माहिती आपण सरांकडून जाणून घेऊया। नमस्कार सर, अधिवेशनाचं रूपरेषा कशी असते? 48 वर्षापूर्वी महाराष्ट्रातील संपूर्ण विद्यार्थी, संशोधक आणि अभ्यासक यांना अर्थशास्त्र हा विषय सोपा जावा, समजावा या उद्देशाने या मराठी अर्थशास्त्र परिषदेची स्थापना केली गेली आहे। आणि ही स्थापना झाल्यानंतर दरवर्षाला एक राष्ट्रीय अधिवेशन भरवलं जातं। हे अधिवेशन आपल्या अकोला शहरामध्ये याच महाविद्यालयामध्ये सातत्याने 2दा याच्यापूर्वी झालेलं होतं आणि आता आपण 10 वर्षानंतर पुन्हा एकदा तो सन्मान आपल्याला मिळालेला आहे। आणि मराठी अर्थशास्त्र परिषदेचे 48वे अधिवेशन जेव्हा आपण आयोजित केलं तेव्हा श्री शिवाजी शिक्षण संस्थेची संपूर्ण कार्यकारिणी, ज्यामध्ये हर्षवर्धनजी देशमुख साहेब अध्यक्ष आहेत आणि संपूर्ण कार्यकारिणी यांनी ही बाब अत्यंत मनावर घेऊन या महाविद्यालयामध्ये आमूलाग्र अशा प्रकारच्या भौतिक सुविधा निर्माण केलेल्या आहेत। गेल्या 3 महिन्यापासून आपल्याला खुले सभागृहाचं बांधकाम सुरू होताना दिसत आहे आपल्याला। त्यानंतर याच महाविद्यालयामध्ये 6 कोटी रुपये खर्च करून मुलांसाठी एक वसतिगृह निर्माण केलेलं आहे की ज्या वसतिगृहाचं उद्घाटनच आता या परिषदेच्या पहिल्या दिवशी होणार आहे। आणि या परिषदेचे उद्घाटन प्लस त्या खुल्या सभागृहाचे उद्घाटन तसेच वसतिगृहाचे उद्घाटन हे करण्याकरता आपल्या महाविद्यालयामध्ये या परिषदेचे स्वागताध्यक्ष म्हणून आमच्या संस्थेचे सन्माननीय शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धनजी देशमुख साहेब हे स्वीकारणार आहेत। आणि या परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर विलास खंदारे सर हे कार्यक्रमाचे अध्यक्ष राहतील। आणि सोबतच महाराष्ट्राच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे माननीय नामदार चंद्रकांतदादा पाटील साहेब हे उद्घाटक म्हणून या परिषदेला असतील। आणि संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास 350 ते 400 प्राध्यापक, अभ्यासक, संशोधक आणि विद्यार्थी हे या अधिवेशनाला 3 दिवस करता उपस्थित राहतील। आणि या अधिवेशनामध्ये जवळपास 4 विषयांवर 3 दिवस विचारमंथन होणार आहे, ज्याच्यामध्ये परताव्याचे सिद्धांत हा पहिल्या दिवशी आहे विषय, दुसऱ्या दिवशी मनमोहन सिंग यांचे अर्थविषयक योगदान भारतामध्ये काय राहिलेलं आहे तो विषय राहील, आणि तिसऱ्या दिवशी अमेरिकेची जी सध्या राष्ट्रीय नीती आहे, ट्रम्पने जे धोरण आकारलेलं आहे तर त्यावर सखोल चर्चा होईल। अशा प्रकारचं 3 दिवस हे अधिवेशन अतिशय भरगच्च अशा प्रकारे अर्थविषयक विचारांवर मंथन झाल्याचं आपल्याला दिसून येईल। तर सर, अधिवेशनाचं नियोजन आणि आयोजन कसं असणार? यस, अधिवेशनाच्या नियोजनाकरता आमच्या यापूर्वी 3 बैठकी झालेल्या आहेत। त्या बैठकींमध्ये संपूर्ण 3 दिवस कशा प्रकारचं शेड्यूल राहील आणि कशा प्रकारचे विषय हाताळले जातील याचं संपूर्ण नियोजन करण्यात आलेलं आहे। ज्यामध्ये आत्ताच आपण पाहतो समोर हा एक खुले सभागृहाचा भाग सुरू आहे बनवताना, त्याच्यामध्ये जवळपास 500 अभ्यासक आणि प्राध्यापक यांची बैठक व्यवस्था असेल आणि ज्याच्यामध्ये 3 दिवस या विषयावर चिंतन होईल। आणि सोबतच या लोकांना, सर्व अभ्यासकांना राहण्याकरता जवळपास 150 लोकांचं एक अद्ययावत अशा प्रकारचं वसतिगृह जे नवीन तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण ती राहायची व्यवस्था केलेली आहे। 3 दिवस जेवणाची व्यवस्था केलेली आहे, नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे आणि संध्याकाळी मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी सुद्धा गझल असेल किंवा कीर्तन असेल अशा प्रकारचे कार्यक्रम आपण ठेवलेले आहेत। तर सर, शेवटचा प्रश्न, अर्थशास्त्र प्राध्यापकांना आपण काय आव्हान कराल? हे अधिवेशन 10 वर्षानंतर या शिवपरिवारात होत असल्यामुळे अत्यंत चांगल्या प्रकारचं आयोजन नियोजन करण्यात आलेलं आहे। आणि मी आता संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व प्राध्यापक असतील, अभ्यासक असतील, संशोधक असतील, विद्यार्थी असतील यांना असं आवाहन करतो, यांना अशी विनंती करतो की त्यांनी या परिषदेला जास्तीत जास्त संख्येने यावं आणि आपले रिसर्च पेपर वाचावेत, त्यानंतर चिंतन करावं, मंथन करावं, डिस्कशन करावं इकॉनॉमिक्सवर। आणि महाराष्ट्रातल्या अजूनही त्या अर्थविषयक समस्या आहेत त्यावर चांगल्या प्रकारचे लेख
लिहून आपण महाराष्ट्र शासनाच्या अर्थविषयक विकासाला कशी बळकटी आपल्याला देता येईल हा सुद्धा आपण प्रयत्न करावा. म्हणून मी पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करतो की या परिषदेला आपण जास्तीत जास्त संख्येनं यावं. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. आपल्याला या अधिवेशनाची संपूर्ण माहिती मिळालीच आहे. आपण भेटूया येत्या 2 नोव्हेंबरला श्री शिवाजी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात. धन्यवाद.